भाग्यनगर अनगाव साईनाथ कॉलनी नवा क्रॉस येथील ड्रेनेजसाठी खुदाई केलेला रस्ता दुरुस्ती न केल्याने नागरिकांना पावसाळ्यामध्ये नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिक तक्रार करत आहेत। 2 महिन्यांपासून या रस्त्याची खुदाई केली गेली आहे। याकडे नगरसेवक व आमदारांनी लक्ष देऊन हा रस्ता व गड्डा तातडीने दुरुस्त करावे अशी विनंती करण्यात आली आहे। एवढेच नसून साईनाथ कॉलनी येथे भला मोठा वृक्ष आहे ज्याच्या फांद्या इलेक्ट्रिक पोलवरून खाली लोंबकळत आहेत। जर पाऊस झाला तर शॉर्ट सर्किट होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे वॉर्ड क्रमांक 6 मधील नगरसेवक असलेले अभिजित जवळकर व रहिवासी ही समस्या तुरंत सोडवावी अशी मागणी करत आहेत। नमस्कार, मी साईनाथ कॉलनी भाग्यनगर 9 क्रॉसचा निवासी आहे। त्याचप्रमाणे ह्या एरियामध्ये काही सुविधा दिलेली नाही। रोड सगळे फोडून ड्रेनेज घालून परत रिपेअर करायचे होते, ते केलेच नाहीत आणि तसेच्या तसेच ठेवून आता पावसाळा सुरू झालेला आहे। गाड्यांचा ॲक्सिडेंट होत आहेत, त्यामुळे नाहक त्रास रहिवाशांना होत आहेत। त्यासाठी प्रशासनाला एक विनंती आहे की हा रोड आणि या एरियाच्या सुखसुविधा पूर्ण कराव्यात ही विनंती आहे। परशुराम पाटील। काय प्रॉब्लेम आहे? हा प्रॉब्लेम म्हणजे हा रोडचा प्रॉब्लेम आहे। आता 4 महिने झाले हा रोड असाच करून असाच पडलेला आहे आणि ह्या एस्कॉमला वरच्या फांद्या झाडाच्या फांद्या आलेत एस्कॉमवर, जर ती पडली ते खांबे सगळे मोडतात। ही झाडं कटिंग करायला पाहिजे, हे सगळं करून घ्यायला पाहिजे। हां, खालतीपर्यंत वरच्या म्हणजे झाडा वायरवरनं खाली वायर झाडं खाली आलेले आहेत। जरा हल्लं की नाही शॉर्ट सर्किट व्हायला आहे, फडफड व्हायला लागलं आणि बंद व्हायला लागलं आहे। त्यावरती हे ताबडतोब हे एस्कॉमने करून घ्यावं। रोड हे म्युन्सिपाल्टीनं हा रोड करून घ्यावा। लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावं। ह्यात लोकप्रतिनिधीने याच्या आमच्या जवळकर साहेबांनी ह्याच्यात लक्ष घालून हे करून घ्यावं। महादेव पवार, कन्नड अम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी।